Hello and very good morning to all my dear students. Students, we are studying the unit ionic equilibrium, and today's topic is ionization of acid and bases. Okay. तर आयोनायझेशन हा शब्द आपण याच्या आधी बघितला आहे, समजला आहे. आयोनायझेशन म्हणजे काय? आयन्स फॉर्म करणे. जसं HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड वॉटरमध्ये डिसोसिएट होतो, H पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह. जसं NaOH सोडियम हायड्रॉक्साईड वॉटरमध्ये डिसोसिएट होतो, म्हणजे आयनायझेशन होतं त्यांचं. Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह, Na पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह. जसं सॉल्ट NaCl त्याचंसुद्धा आयनायझेशन होते. जसं वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह, त्याला आयनायझेशन म्हणतात. आयन्स फॉर्म होणे म्हणजे आयनायझेशन. ठीक आहे. आता ॲसिड बेस याची क्लासिफिकेशन आपण पाहिलं आहे, तर स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस, वीक ॲसिड आणि वीक बेस आहे. हे कशावरून ठरवतो आपण? एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन, म्हणजे त्याचं डिसोसिएशन किती होऊ शकतं आणि किती न होऊ शकत, खूप जास्त होते का आणि खूप कमी होते का, याच्यावरून आपण ॲसिडला स्ट्रॉंग किंवा वीक ॲसिड म्हणत असतो. मग आपण लिहिलं जातं, या साईडला आपण स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेसचं आयनायझेशन पाहणार आहे, या साईडला आपण वीक ॲसिड, वीक बेसचं आयनायझेशन पाहणार आहे. बाकी लिहिलं जातं, स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेसेस आर नियर अबाउट कम्प्लिटली डिसोसिएटेड. याचा अर्थ असा की जर का तुम्ही स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस जर का वॉटरमध्ये डिसोसिएट करत असाल, डिझॉल्व करत असाल, तर ते स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस कम्प्लिटली आयोनाइज होते, म्हणजे त्याचं नियर अबाउट कम्प्लिटली डिसोसिएशन होते. कशामध्ये? तर वॉटरमध्ये. जसं एक्झाम्पल पाहणार आहे की लाईक स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेसेस आर ऑलमोस्ट कम्प्लिटली डिसोसिएटेड इन वॉटर. जसं एक्झाम्पल पाहिलं HClचं आपण समजा का डिसोसिएशन बघत असेल, कसं होईल? नाव HCl. आता HCl हा हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, स्ट्रॉंग ॲसिड आहे. एक्झाम्पल कसं? ॲक्वा म्हणजे वॉटर. हां, तर रिमेंबर, जेव्हा स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस असते त्यांचं डिसोसिएशन दाखवत असताना तुम्हाला सिंगल एरो दाखवले नाही, कारण की तिथं कोणतं इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश होत नाही, हे लक्षात घ्या. नाव कसं होईल? H पॉझिटिव्ह प्लस Cl. इथं सुद्धा ॲक्वा का पाण्यामध्ये आहे ना, या प्रकारे डिसोसिएशन. म्हणजे याचा अर्थ म्हणायचा अर्थ असा, HCl जर तू वॉटरमध्ये घेत असाल तर कम्प्लिटली डिसोसिएशन होते, म्हणजे डिसोसिएट आयन हे झाले, अनडिसोसिएट आयन हे झाले. तर याचा अर्थ असा का अनडिसोसिएट आयन राहतच नाही शक्यतो. आणि का बरं? कारण कम्प्लीट मॉलिक्युल्स, ऑलमोस्ट कम्प्लिटली मॉलिक्युल हे डिसोसिएट होऊन जातात, म्हणजे त्याचा आयन्स फॉर्म होते. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कॅटायन्स, निगेटिव्ह चार्ज म्हणजे. ठीक आहे. एक्झाम्पल जर घ्यायचं आहे तुम्हाला, स्ट्रॉंग बेसचं एक्झाम्पल जर घ्यायचं आहे, NaOH घ्या, वॉटर काय होईल? पहा बरं डिसोसिएशन कसं होईल, म्हणजे त्याचे आयन्स कसे फॉर्म होईल? नाव Na पॉझिटिव्ह प्लस OH निगेटिव्ह. आता हा निगेटिव्ह चार्ज त्या पुस्तकात पण कसं आहे? प्रिंटिंगमुळे होते, कसं ऑप्शन राहतो निगेटिव्ह. याचा अर्थ असा का NaOH हा जर स्ट्रॉंग बेस असेल तर त्याचं आयोनायझेशन म्हणजेच त्याचं डिसोसिएशन हे नियर अबाउट कम्प्लिटली झालं पाहिजे. जर होत असेल तर तो स्ट्रॉंग बेस होईल, हे लक्षात घ्या. हेन्स स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसचे जेव्हा तुम्ही डिसोसिएशन दाखवता वॉटरमध्ये, कम्प्लीट सिंगल एरो दाखवतो, कारण का त्यांच्यामध्ये डिसोसिएशनची सगळ्यात जास्त जेव्हा कम्प्लिटली डिसोसिएट होते त्यांचं आयोनायझेशन होते. पण आपण जर का वीक ॲसिड आणि वीक बेस जर बघत असाल तर तिथं वाक्य लिहिलं आहे, वीक ॲसिड आणि वीक बेस आर पार्शियली डिसोसिएटेड. कमी प्रमाणात, एकदम कमी, असं म्हणा नच्या बरोबर, नाहीच्या बरोबर डिसोसिएट होतात. म्हणजे ज्यांच्यामध्ये अनडिसोसिएट आयन्स फार जास्त राहतात आणि डिसोसिएट एकदम कमी राहतात असे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे द सोल्युशन ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस कंटेन्स अनडिसोसिएट मॉलिक्युल्स अलॉंग विथ द स्मॉल नंबर ऑफ आयन्स ॲट इक्विलिब्रियम. याचा अर्थ मराठी असा की जे वीक बेसेस किंवा वीक ॲसिड असतात, जेव्हा यांचं डिसोसिएशन वॉटरमध्ये होते तर पहिली तर त्यांचं डिसोसिएशन कम्प्लीट होतच नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी का त्यांच्यामध्ये इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश होते. कोणकोणत्या मॉलिक्युल्समध्ये? आयोनाइज मॉलिक्युल्स, आयन्समध्ये आणि अनआयोनाइज मॉलिक्युल्समध्ये.
यांच्यामध्ये आयोनाइज मॉलिक्युल्स जे राहतात, आयन्स जे राहतात, ज्यांचं डिसोसिएशन झालं, जे आयन्स आहे त्यांचं पर्सेंटेज फार फार कमी राहते आणि अनआयोनाइज मॉलिक्युलचं पर्सेंटेज सगळ्यात जास्त राहते. इथं काही वेळानंतर इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश होते. ते इक्विलिब्रियम राहते आयन्स आणि अनआयोनाइज मॉलिक्युल्समध्ये. जसं एक्झाम्पल आपण पाहणार आहात. एक्झाम्पलचं नाव समजा वीक ॲसिड CH3COOH. ॲसिडिक ॲसिड इज अ वीक ॲसिड, नो डाऊट. त्याचं जर आपण डिसोसिएशन पाहत असाल, आता रिमेंबर वीक ॲसिड आणि वीक बेस, आता ॲरो तुम्हाला डबल ॲरो लागेल. ठीक आहे, ते असं काय म्हणजे बघा बरं. नाव CH3COO द निगेटिव्ह कॅरेक्टर. ॲसिड आहे ते H+ देणार आहे, प्लस काय म्हणणार H+. इथे काय लिहायचं ॲक्वा, इथे सुद्धा काय लिहायचं. एक्झाम्पल मला लक्षात येते काय, ॲसिडिक ॲसिड आहे वीक ॲसिड आहे. का बरं, कारण त्याचं डिसोसिएशन ही पार्शियल झालं आहे. एकदम कमी प्रमाणात डिसोसिएशन होते, सगळ्यात जास्त प्रमाणात पण डिसोसिएशनच राहत होतो. म्हणजे डिसोसिएशन त्याचं होतच नाही, हेच देतो इक्विलिब्रियम होते. त्यामुळे आपण असं ॲरो देत असतो. जसं एक्झाम्पल आपण वीक बेसचं पाहू. जसं NH4OH, अमोनियम हायड्रॉक्साईड हा वीक बेस आहे. ॲक्वा म्हणजे वॉटरमध्ये काय झालं, हेन्स त्याचं सुद्धा डिसोसिएशन कसं पार्शियल डिसोसिएशन, एकदम कमी प्रमाणात डिसोसिएशन. तिथं सुद्धा काय होईल, इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होईल. मग कसं यायचं, नाव NH4 पॉझिटिव्ह प्लस OH निगेटिव्ह. आता रिमेंबर पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन राहतो काय, नाही नायट्रोजन. हेन्स इथे लिहायचं आहे. एक्झाम्पल असं लक्षात येते का, वीक ॲसिड वीक बेस यांचं डिसोसिएशन हे पार्टली होते, पण स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसचं डिसोसिएशन वॉटरमध्ये गेल्यावर कम्प्लीटली होते. ओके, ते समजून घे. यानंतर बघू नेक्स्ट पॉईंट. नाव आता बघू आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस. आता आपल्याला स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेसचं नाही तर वीक ॲसिड वीक बेसचं डिसोसिएशन बघायचं आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट काढायचं आहे. कसं काढायचं आहे बघू. ठीक. नाव डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस, याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण बघू डिसोसिएशन ऑफ वीक ॲसिड. ठीक आहे, तसं यांनी म्हटलेलं आहे, एक्झाम्पल दिलेलं आहे. समजा डिसोसिएशन ऑफ वीक ॲसिड जर अकॉर्डिंग टू तसं HA हा एक एक्झाम्पल दिलं त्यांनी. तसंच ॲसिडचा काय HA नावाचा एक वीक ॲसिड आहे, त्याचं डिसोसिएशन कसं होईल बघा. जसं आपण मागच्या वेळेस काय ना वीक ॲसिड आहे, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे ॲरो देतात. ठीक आहे ना, HA ॲक्वामध्ये वॉटरमध्ये काय होईल, हां ॲरो लक्षात ठेवायचा, वीक आहे. ठीक. नाव H पॉझिटिव्ह प्लस A निगेटिव्ह, इथं काय लिहायचं ॲक्वा. AQ म्हणजे ॲक्वा. ठीक. डिसोसिएशन केला. आता याच्यात त्यामध्ये पार्ट डिसोसिएट होते आणि मोस्ट ऑफ काय होतं डिसोसिएटच राहतं. मग आता इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट अँड इक्विलिब्रियम कसं लिहा तुम्ही, काय लिहायचं बघा. नाव K. What is K? K is the acid dissociation constant. A for the acid. कसं लिहायचं बघा. Dissociated molecule, dissociate म्हणजे आयन्स म्हणतात त्याचे, dissociate ions divided by undissociated. म्हणजे कसं बघा. नाव H पॉझिटिव्ह काय लिहायचं, A निगेटिव्ह, खाली काय लिहायचं. This is called the acid dissociation constant, म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे ॲसिडचं. कोणता ॲसिड आहे, वीक ॲसिड आहे. समजून घ्या. याचप्रमाणे आपण डिसोसिएशन ऑफ वीक बेसचं सुद्धा बघणार आहे. जसं एक्झाम्पल यांनी दिलेलं आहे, वीक बेस मला काय म्हणते BOH. BOH हा त्यांनी दिलेला एक्झाम्पल आहे, दिलेलं असं. जसं याचे आपण एक्झाम्पल घेतो, तसं BOH हा एक वीक बेस आहे. तसं आपण डिसोसिएशन बघू, त्यानुसार डिसोसिएशन कॉन्स्टंट करू, म्हणजे बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट करू इक्विलिब्रियममध्ये. बघा तसं नाव BOH. सपोज BOH इज अ वीक बेस, त्याचं डिसोसिएशन काढू पहिले. कसं होईल बेटा, ॲक्वा वॉटरमध्ये ॲरो तुम्हाला आता समजते, पण हा स्ट्रॉंगसाठीचा लावायचा. ठीक आहे. B पॉझिटिव्ह प्लस OH निगेटिव्ह, इथे ॲक्वा आता हे तर झालं आहे आपलं डिसोसिएशन. मग इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणा किंवा बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट ॲट इक्विलिब्रियम कसा लिहायचा, कसं लिहायचं. नाव इथं KB. व्हॉट इज KB? KB इज द बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट ॲट इक्विलिब्रियम.
इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर थिक बेस असं म्हटलं तरी चालेल इक्वल्स कसं घेतलं आपण कशावर बघा डिसोसिएटेड डिवाइड बाय अंडरस्टँड यस नाउ बी पॉझिटिव्ह हे जसं आपण मागचं घेतलं तसं आता याला राऊंड कावर करतो दिसून पडते म्हणून तुम्ही नाही करत तरी चालते पण राऊंड करत तेच ते राऊंड करते आणि काय OH ॲज अ निगेटिव्ह खाली काय करायचं ओके दिस इज द डिसोसिएशन अँड डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ द गॅस रिस्पेक्टिव्हली हे बघून मी तुमच्यासमोर एक एक्झाम्पल देतो ते तुमच्या लक्षात येईल कसं करायचं जसं आपण एक्झाम्पल घेऊ आता वीक ॲसिडचं आणि वीक बेसचं समजा वीक ॲसिडसाठी एक्झाम्पल घेऊ आपण ॲसिडिक ॲसिड त्याचं डिसोसिएशन बघू आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट बघू म्हणजे ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट आणि इक्विलिब्रियम बघू कसं समजा जर का मी घेतलं आहे वीक बेस ॲसिडिक ॲसिड नाव CH3 COOH ऑक्सिजन मोठा काढायचा ॲक्वा डिसोसिएशन बघितलं आहे नाही काय घ्यायचं CH3 COOH निगेटिव्ह काय प्लस काय लिहायचं H पॉझिटिव्ह इथे काय द्यायचं डिसोसिएशन करा व्हिडिओ पॉज करायचा का करायचं करा बरं इक्विलिब्रियम तुम्ही करून बघा डिसोसिएशन कॉन्स्टंट काढा तसं विचार नमके इक्वल्स कसं लिहू सांग नाव CH3 COOH निगेटिव्ह इथं काय लिहायचं H ओके आणि काय खाली काय लिहायचं CH3 COOH सिमिलरली आपण जर का डिसोसिएशन ऑफ वीक बेस बघणार आहे तर वीक बेस कोणचं एक्झाम्पल समजा जर तुम्हाला मी म्हटलं NH4OH वीक बेस आहे नाही त्याचं डिसोसिएशन करा वाटलं पार्टी डिसोसिएशन तुम्ही कसं दाखवाल सांगा बरं यस कसं दाखवाल पहा NH4 पॉझिटिव्ह प्लस काय होईल OH निगेटिव्ह इथे काय लिहायचं दोन्ही साईडला आहे आता डिसोसिएशन काढणार व्हॉट इज द बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट ॲट इक्विलिब्रियम विथ रिस्पेक्ट टू NH4OH कसं काढायचं टेन्स नाव Kb इक्वल्स जसं काढलं सिंपल डिसोसिएशन डिवाइड करा काय लिहायचं NH4 अजून काय आणि खाली काय येणार NH4 ओके त्यानुसार आता तुम्ही असे एक्झाम्पल करून बघा एकदम तुम्हाला समजेल डिसोसिएशन काढा डिसोसिएशन कॉन्स्टंट काढा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढा ठीक आहे बघा व्हिडिओ नेहमी जे शिकवतो मी ते व्हिडिओ पॉज करायचे ते सगळे पॉईंट लिहून घ्यायचे आपल्या नोटबुकमध्ये छान अभ्यास करायचा त्याचा सिंपल भाषेमध्ये समजून घ्यायचं एक्झाम्पल स्वतः करायचा प्रयत्न करायचा नाही समजलं तुम्हाला कॉल करायचा ओके मेसेज केला तरी चालतं ठीक आहे पण आजच्यासाठी एवढं